ही दुधाला किती? ही 20 प्लस चालणारी दुसऱ्या व्यताला 6 दाते दाताला. 6 दात. हो. ही पहिल्या व्यताला 2 दाते 18 प्लस चालणारी पहिल्याच व्यताला. बर. तिची दात किती आहे? ही 2 दाते. 2 दात. हो. ही 2 दात, ही 4 दाते पहिल्या व्यतालाची. पहिल्या व्यताला 20 प्लस चालणारी. हा ना तिला ठीक. हे बघा 20 प्लस चालणारी पहिल्याच व्यताला आहे 4 दाते. ही दुसऱ्यांदा आहे पुण्या काढून राहिली. 6 दात पुणे आहे का? हो. ही 25 प्लस चालणारी. 25 प्लस. हो. दुसऱ्या व्यताला आहे. हा. ही दुसऱ्या व्यताला आहे. ही पहिल्या व्यताला 22 लिटर पिळलेली. हिची काय क्षमता आहे आता चालायची? आता ही दुसऱ्या व्यताला 6 दाते. हिची 25 प्लस चालणारी क्षमता आहे दुधाला. दाताला 6 दाते. ही दुसऱ्या व्यताला आहे. ही कडदात करून राहिली. 6 कडदात. कडदात म्हणजे पुण्या काढून गेल्या. काढून गेल्या. ही कितव्यांदा आहे आता? ही तिसऱ्या व्यताला आहे आता. हिची क्षमता काय आहे दुधाला चालणार? क्षमता 25 प्लसची. 25 प्लसची. हो. आता आपल्याकडे गाई किती विक्रीसाठी गोठ्यावर? आता आपल्याकडे 10 गाई विक्रीसाठी उपलब्ध अवेलेबल. हो. गाई खरेदी करून मिळेल. असे बाहेरचे कस्टमर जर आले तर तुमच्याकडे खाण्याची राहण्याची व्यवस्था होऊ शकतो? आपल्या इथं. बर. त्यांना गाईला गाईची सगळी मिळून आपण. जाणलेले जर असले तुम्ही पिळून देऊ शकतो? तुम्ही गाई खरेदी केल्या तर तुम्हाला अंगाच्या साडाची बोली भेटणार. खाली झालेली गाय असली तर तुम्हाला पिळून देणार. बर. आपली अंगाच्या साडाची पूर्णपणे गॅरंटी राहणार तुम्हाला. सगळा टॉप क्वालिटीचा माल असतो आपल्याकडे. पहिल्या दुसऱ्या व्याताचे काय भेटेल तुम्हाला. असं. हो. आता बाहेरून जे शेतकरी येणार तुमच्या गोठ्यावर त्यांना तुम्ही जाणलेल्या गाई पिळून देऊ शकता? गाय पिळून भेटणार तुम्हाला. बर. आणि जरी गाभण नाही घेतल्या तुम्ही गाभण गाय घेतली तुम्हाला अंगाच्या साडाची बोली भेटणार. पूर्णपणे गॅरंटेड गाय भेटणार. आता आपल्याकडे विक्रीसाठी किती गाई आहे? आता 10 गाई. 10 गाई का? हो.